नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरात किरकोळ आणि जुन्या वादातून प्राणघातक हल्ल्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे सर्वसामान्यांकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण केले जात आहेत। काल सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांडसंगवी गावातील सेतू कार्यालयात जाऊन काही युवकांनी ॲडव्होकेट रामेश्वर बोराडे यांच्यावर जुन्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला केला। सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। आपण सीसीटीव्ही दृश्यांमध्ये बघू शकता की तिघेजण ॲडव्होकेट रामेश्वर बोराडे यांच्या संगणकाची तोडफोड करून कशा पद्धतीने हल्ला करतात। यामध्ये एका वृद्धावर वार केल्याचं दिसून येत आहे। ॲडव्होकेट रामेश्वर बोराडे यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत। ॲडव्होकेट रामेश्वर बोराडे हे गंभीर जखमी असतानाही त्यांनी हल्ला करणाऱ्या एकाला धरून पोलिसांच्या ताब्यात दिलं। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास आडगाव पोलीस करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे।